प्रॅक्टिस करू द्या. चला बॅट्समन पाठवा. अंपायर आपण देखील मैदानावरती जाऊन सूत्र आपल्या हातात घ्यायचे आहे आणि या ठिकाणी वळूया आपण पुढच्या पहिल्या सत्राकडे. ऐकूया आपण धावतं वर्णन. एक लेजंड कॉमेंटेटर, एक सिनियर कॉमेंटेटर बाळू पाटील, मॅन फ्रॉम सागाव यांचा आवाज. थँक्यू विनोद. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. जीवदान क्रिकेट संघ साबे आयोजित साबे चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच 2 सामने जिंकल्यात. आपण तर गावदेवी माताडी संघाने तो संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. पण इथून कोणता संघ आपण तर गावदेवी नारिवली संघाबरोबर फाईट बॅक करतोय. 2 बलाढ्य संघ. टॉस जिंकला आपण तर देसाई संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बेतोडी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. यावेळेला प्रवीण आणि प्रशांत 2 बंधुराज मैदानात आपण पाहू शकता. स्ट्रायकरला प्रवीण संघ नायकाच्या भूमिकेत आहेत. प्रशांत 9 स्ट्राईकला आहेत. पाचा इथून कशा प्रकारे खेळ करतो. काल एक बेतोडा संघ खेळला, तो पहिल्या फेरीत पराभूत झाला पाहिजे. हा संघ आता कशा प्रकारे इथून कामगिरी करतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय. बादल येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक होतंय. बादल म्हात्रे येतोय. बादल गोलंदाजी मार्कवर. अगासनगाव एंड करू स्ट्राईकला प्रवीणला आपण पाहू शकता. संघनायक पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय. डाऊन ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला. यावेळेला मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलतोय, फेकिंग करतोय. हितेशला आपण पाहू शकता. रितेश आहेत तिथे. खातं उघडलं जातं यावेळेला आपण तर बेतोडी संघाचं. स्ट्रायकरला प्रशांतला आपण पाहू शकता. प्रशांत ताडेल एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. पण इथून कशा प्रकारे बॅटिंग करतो. बादल आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खूप चांगला टाकला होता. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण तडमॅन. एक गली पॉइंट मिड ऑफला क्षेत्ररक्षण. हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चालला. प्रोडक्शन दिलं गेलेलं आहे तिथे. एकच धाव मिळणार आहे. दोन्ही बंधुराजाने खातं उघडलंय. धावसंख्या धाव फलक ते पण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करताना बेतोडी संघ 2 धावा आपण पाहू शकता धाव फलक करते. एक चांगली सुरुवात या 2 बॅटरांनी केली. आतापर्यंत दोघांनी खातं उघडलंय. नक्कीच आपण बघितलं ना, मी सकाळी देखील तुम्हाला सांगितलं कल्पेश, जर बॅटला तुमच्या पाय जर लागला तरी पाया पडणं फार गरजेचं असतं आणि ते केलं. आता फुल टॉस होता या वेळेला. बॅटची आतली कडा. चेंडू चालला शॉर्टला रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होईल एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. या वेळेला 3 धावा. देसाईचा 40+ संघ देखील एक खूप चांगला संघ आहे. आत्ताच आपण तर इथे साबे चषकाने जी स्पर्धा आयोजित केली 40+, त्याचा चॅम्पियन संघ. 2 वर्ष तो स्पर्धा ट्रॉफी उचलतोय संघ. 24ला उचलली, 25ला उचलली. प्रवीण यष्टिरक्षाच्या भूमिकेत. विकासला आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेगला बादल सूचित करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला वेग प्रचंड होता. इथे 1 धाव कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या धाव फलक ते पण पाहू शकता. यावेळेला
4 धावा. संत सुरुवात झाली आहे. तर गोलंदाजी खूप चांगली करतोय बादल म्हात्रेला आपण पाहू शकता. बादल पण गोलंदाजी मार्कवर. मिड ऑफला आता मोरेश्वरला आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्रक्षण तैनात आहे. बादल राईट आर्म ओव्हर द कडे मारक होते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्रक्षण. फॉलो थ्रो मध्ये पायाने चेंडूचा वेग कमी केला. 30 सर्कल मध्ये आपण तर शॉर्ट कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 5. एक चांगली सुरुवात जय वागेश्वर देसाई संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. रिची म्हात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई संघ. बादल पण गोलंदाजी मार्कवर. हो यावेळेला वेग प्रचंड होता. पंच सांगतात की लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या धावफलक ते पण पाहू शकता यावेळेला 6. स्ट्रायकरला प्रशांतला आपण पाहू शकता. प्रशांत तांडेल एक अष्टपैलू खेळाडू. प्रशांत आणि आपण प्रवीण 2 बंधुराज सलामीला आले आहेत. बादल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होते. पॉवर प्लेचा षटक हाताळते. ऑन साइडला वळवलाय. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. रितेश येतोय चेंडूला फीड करतोय. गुड थ्रो. काय रे खेळ झाले असते कदाचित. इथे एक्स्ट्रा धाव मिळतात का पाहायचंय. काय घडलं मैदानावर. 3-3 2-2 क्षेत्ररक्षक बॅकिंग देते पण चेंडू सीमारेषा पार जातोय. एकूण धावा मिळतात आपण बघितलं तब्बल 6. 12 धावा धावफल करते. पहिल्या षटकाच्या समोर 12 धावा आल्या आहेत. बॅकिंग होती. 2 क्षेत्ररक्षण मात्र चेंडू कलेक्ट केला नाही त्यांनी. चेंडू त्यामुळे वेगाने निघून गेला थर्डमॅनला. पहिल्या षटकाच्या समोर धावसंख्या 12. इथून जो संघ जिंकेल तो नारिवली बरोबर फाईट बॅक करेल. गोलंदाज काहीच करू शकत नाही कल्पेश यावेळेला. क्षेत्ररक्षणाने चूक केली. फेकी देखील चांगली. यष्टीरक्षकाने मित्र म्हणेल चूक केली प्रवीणने. प्रवीण देखील त्याला माहिती आहे विकेट मिळाला असता इथे. पाहिजे गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. मयूर मात्र येतो गोलंदाजी मार्कवर. P2 मध्ये षटक करतोय. पचा इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तर पहिलं षटक बादलने आपण बघितलं तर खूप चांगलं हाताळलं होतं. म्हणजे एका चेंडू मध्ये त्याच्या ओव्हरथ्रोच्या मध्ये 6 धावा आल्या. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला मयूर म्हात्रे. स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला प्रवीणला आपण पाहू शकता. प्रवीण आणि प्रशांत ही जोडी. लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला वळवलाय. चेंडू चालला यावेळेला वेगाने. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आलाय. रितेश काय क्षेत्ररक्षण करतोय बघा. जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल कधी 14 धावा धावफल कधी लागल्या आहेत. धावा धावफल कधी लागल्या आहेत. मयूर स्विच हिट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता वेळेला 15. आपण दुसरं षटक प्रगती पथावर आहे मयूरच्या माध्यमातून. कारण P2चं षटक आहे. इथे वेगाने धावा येणं फार गरजेचं आहे. एक चौकार देखील आपण तर 6 धावा देखील आल्या ओव्हरथ्रोच्या माध्यमातून. मयूर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो अगसनगाव एंड कडून. हो चांगला चेंडू. फुल इंडिलिओचा चेंडू बघा. भाऊऱ्यासारखा चेंडू मैदानावर गळतोय. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून. स्ट्रायकरला प्रवीण आहे. धावा धावफल कधी लागल्यात.
मयूर म्हात्रे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो. स्ट्रायकला संघ नाईक प्रवीण लाबड पाहू शकता. हो पुन्हा दाखवली उलटा पदाचा चेंडू खोदून काढला ऑन साईडला वळवलाय. टीप स्क्वेअर लेगला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल गुड थ्रो. काय फेकी केली बघा. चेंडू मात्र कलेक्टिंग झाला नव्हता असं वाटतंय. तेच सांगतायत बाळा माने सर नॉट आउट. धावसंख्यात आपण कधी 2 ने पुढे शकते. 18 धावा. काय फेकी होती ऑन द स्टंप. आकाशला आपण पाहू शकता. आकाश विकास 2 बंधुराज. धावसंख्यात आपण कधी 18 धावा आपण पाहू शकता. कलेक्टिंग झालं असतं तर कदाचित प्रश्नचिन्ह विचारला गेला असता. प्रवीणने मात्र चूक केली. 2 चुका झाल्या आहेत प्रवीणकडनं. त्यामुळे 6 धावा आल्या आहेत. आत्ताच इथे जर कधी गडी बाद झाला असता तर 1 धाव कमी झाली असते पण तसं होत नाहीये. दोन्ही बंधुराज मैदानावर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात. 18 धावांची भागीदारी झाली आहे. पुढच्या गोलंदाजी मार्कवर मयूर पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. चेंडू बाकी कल्पेश आम्हाला सांगतायत 2 चेंडूचा खेळ बाकी. मयूर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो. अगसनगाव एंड कडून स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे बॅटची आपण तरखडा घेतली. बॅटर बाद होतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना बेदोडे संघ 1/19 अशी धावसंख्या या षटकात धावाले. तब्बल विचार केला तर आपण 7 धावाले. चांगली गोलंदाजी केली मयूरने P2 मध्ये. एकोणीस धावा धाफलकातील लागल्या आहेत. पछाता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. रिची म्हात्रे प्रतिष्ठान जय बागेश्वर देसाई संघ. रितेश म्हात्रे येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं 3रं षटक घेतोय. स्ट्रायकरला विष्णू पाटील असणं आहे. पछाता विष्णू इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. कालच्या दिवसात सापाड संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. आज कोणता संघ त्याच्यावर फाईट बॅक करतो पाहिजे. रितेश टू विष्णू सूचित करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. पंच देखील सांगतात की उपसमच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती. रितेश सूचित करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतलाय. रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लगेच बाद नाही लगेच बरोबर. आणि यावेळेला मी तर म्हणे हा फटका का धावा आल्या नव्हत्या. आपण तर 2 षटकामध्ये 19 धावा होत्या. कुठेतरी इथं विष्णूला थांबणं फार गरजेचं होतं. धावा एक वेळेला आपण तर जम बसवणं मैदानावर फार गरजेचं होतं आणि तो बाद झाला. बिग विकेट.
जयेश तांडेल येतो पाहिजे तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. जयेश येतोय चौथ्या क्रमांकावरती. यश मिळाला रितेशला. रितेश गोलंदाजी मार्क शकला जयेश. ओ चांगला चेंडू बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आले आहे चेंडूला फीड करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या धाव कधी 20. रितेश गोलंदाजी मार्कवर टाकायला प्रशांत लापडा पाहू शकता. हो चांगला चेंडू चेंज अप पेस होता पडल्यांच्या बाहेर काढलाय लेग ब्रेकच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. एक महत्वाचा विकेट देखील मिळालाय रितेशला. तिसरं षटक प्रगतीपथारे. धावसंख्या धाव कधी फक्त आणि फक्त पर्यंत 20. 2 बॅटर बाद झालेत. बाद झाले बॅटर आपण पाहू शकता प्रवीण आणि विष्णू. हो अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये रितेशच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी. रितेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. सलग 3 चेंडू डॉट गेले या षटकामध्ये बघा. फक्त आणि फक्त धाव आली एक. आणि एक बॅटर देखील बाद केलाय. पाण्याची मागणी केली जाते त्यामुळे 12 वेळेस खेळाडू मैदानात जाणार आहेत. ड्रिंक स्टॉल घेऊन आपण ड्रिंक्स बेग घेऊन जवळ डीजे मास्टर त्याच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. धावा झाले दाफलकर ते आपण पाहू शकता. बेतोडे संघ प्रथम बॅटिंग करताना 3 षटकाच्या समाप्ती तर 20 धावा. इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाच दुसऱ्या स्पेल मध्ये कोण येतो की नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय. मयूर येतो दुसऱ्या स्पेल मध्ये. मयूर म्हात्रा येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक आपण दुसरं संघात चौथं षटक गोलंदाज टाकला जयेशला आपण पाहू शकता. जयेश तांडेल पाहिजे इथून कशा प्रकारे बॅटिंग करतो. हो चांगला चेंडू होता या वेळेला. स्ट्रॉंग अपील होत आहे. पाचीचा बॅटर बाद. पंचांचा बोट आकाशाकडे गेला आणि इथून मैदान सोडावं लागतं जयेशला. यश मिळतं मयूरला. जानू विना रंगच नाही.
चौथं षटक प्रगतीपथावर आहे. मयूर समीर. हो यावेळेला आपण बघितलं तर स्वीप करायला गेले. चेंडूने यष्ट्यांचा वेग घेतलाय. बॅटर बाद. विनोद पाटील तुम्हाला गाणं समजलं काय तिथे बसल्यात तर? मला फक्त म्युझिकच समजली या गाण्याची. असो काही हरकत नाही. डीजे मास्टरला जे आवडेल ते गाणे लावतोय. ऑन हॅटिकच्या उंबरठ्यावर मयूर. स्ट्राईकला सौरभ. ओहो या वेळेला स्वीपचा नजाकत भरा फटका बघायला मिळालाय. पाठवून दिलंय चेंडूला फाईन लेग रिजन मधून सीमा रेषा पार. चौकार. सौरभच्या बॅट मधून पहिला एक चौकार येतोय. मयूर गोलंदाजी मार्कवर 24 धावा दाखल करत आपण पाहू शकता. चौकाराने खातं उघडले सौरभने. फुलटॉस आहे. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिडॉनला चेंडू जोपर्यंत फीड होईल. मोरेश्वर आहेत. संगनायक आहे. थोडस मिस फीड होते. एक धाव इथे कंप्लीट केले तर धावसंख्या परत 25 धावा. जो संघ जिंकेल तर गावदेवी नारिवली संघावर फाईट बॅक करेल आणि तिथून जो संघ जिंकेल तो आपण तर गावदेवी माथाडी बरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल. मयूर पण गोलंदाजी मार्क शकला. प्रशांत तांडेल. प्रशांत कडून धावा येत नाही. आता धावांचा वेग वाढवावा लागणार आहे त्याला. चौथं षटक प्रगतीपथावर. ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. पाठवून दिलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. प्रशांतच्या बाडमधून आता पाहायचं इथून आक्रमणाला सुरुवात करतोय का? संघर्ष संपला असं सांगतोय का पाहायचंय. मयूर. हो पुण्याला खोदून काढला यावेळेला चेंडू. चालला डिबिश पॉइंट जाऊन थोडासा चेंडू वळण घेतो यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता यावेळेला 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना बेतोडे संघ धावा लागल्या. धावफल करते 32. गडी बाद झाले तब्बल. कल्पेश आम्हाला माहिती आहे 4 गडी बाद झालेत. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहायचं आता. मयूरने 2 षटक फेकलेत. बादलने 1 षटक फेकलंय. रितेशने 1 षटक फेकलंय. तर मग आता नवीन गोलंदाज कोणाला पाचारण केलं जातं पाहायचंय. ऑप्शन आहे या संघाकडे. प्रवीणचा वापर केला जातोय. अंतिम षटक प्रवीण आलाय. प्रवीण महात्रे आलाय. प्रवीण गोलंदाजी मार्क स्ट्राईकला. प्रशांत त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. प्रवीण महात्रे वैयक्तिक पहिलं संघाचा शेवटचं स्लॉगवरचं हानामारीचं षटक घेऊन आलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल करायचा होता यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधनं ज्युनियरने 3 आल्या. चांगली फेकी. गुटरो. 1च धाव. धावसंख्या 33.
33 धावा दाखल करते. प्रवीण राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला सौरभला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला या वेळेला. चेंडू चालला वन बाउन्स लॉंग लेट सीमा रेषा पार मच नीडेड चौकार. धावसंख्या धावफल गती 37 धावा आपण पाहू शकता. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला या वेळेला. रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही लगी तो बर्बाद. या वेळेला हा फटका का? चेंडू बाक्यात अजून या षटकातील फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. एक यष्टीरक्षक आपण तर बॅटर देखील आहे. चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. अंतिम षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. 37 झाले आहेत. हो चांगला चेंडू. बॅटर बाद. काय केलं मैदानावर सौरभने. नवीन बॅटर गिरीश येतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. गिरीश पाटील आलाय. शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केला या वेळेला. टायमिंग चांगलं झालं का पाहिजे. ज्युनियर नितीन आले आहेत. पंचांचा इशारा काय तो पाहिजे. षटकार 43 धावा. ओ चेंज पेस गती परिवर्तन. गडी बाद झाले तब्बल आपण 43 धावसंख्या होती. पहिलं सत्र संपलंय. 43 धावसंख्या होती. गडी बाद झाले तब्बल. कल्पेश आम्हाला माहिती आहे 5 गडी बाद आणि 44 धावांचं लक्ष असणारे स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई संघासमोर. पाच बाद 43 44 धावांचं लक्ष असणारे मॅच जशी सुरू होईल त्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे धन्यवाद. डीजे
बाळू पाटील स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं. साबेगाव चषक 20-25 दिवस, दुसरा निर्णायक दिवस, अंतिम दिवस. कालच्या पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं कुशल स्पोर्ट्स सापड संघाची अप्रतिम कामगिरी. आज आपण बघूया 2 सामने जिंकलेले आहेत मैदानावरती मात्राडी टीमने. आणि आता मैदानावरती आपण बघतायत पहिल्या फेरीतील आज चौथा सामना जय वागेश्वर रुची प्रतिष्ठान देसाई वर्सेस बेतवडेमध्ये. टॉस जिंकून देसाईने प्रथम फिल्डिंग केली, इन्व्हाइट केलं बेतवडेला बॅटिंगसाठी. बेतवडेने निर्धारित 5 ओव्हरमध्ये 30 चेंडूंच्या खेळामध्ये फक्त 43 धावफलकावरती लावल्यात, 5 विकेटच्या मोबदल्यात. 44चं टार्गेट आहे. आज पहिल्याच मॅचमध्ये आपण 50 धावा बघितल्या आणि त्यानंतर कुठल्याही मॅचमध्ये धावसंख्या 50च्या वर गेली नाही. हे आजच्या दिवसातील वैशिष्ट्य आहे. पण बघूया या मॅचमध्ये 44चं टार्गेट. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं 49चं टार्गेट यशस्वीरित्या चेस केलं नारिवलीने. आणि सलामीला आता मात्र देसाई संघाकडून आपण बघतायत आकाश आणि त्याचबरोबर ऋषी प्रमोद म्हात्रे. प्रमोद म्हात्रे या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहे. हो स्लाइस केलंय, पाठवलंय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. हा चेंडू जाईल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती हा चौका. निघणारा खूप चांगल्या पद्धतीने कट केला. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. चांगलं कमबॅक आपण बघताय त्या ठिकाणी डॉट बॉलने सौरभ. टार्गेट फार मोठं नाहीये. पहिल्याच बॉलवरती आज चौकार आलाय. अजूनही इथून 40 धावांची गरज आहे विजयासाठी. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 5वा आपण बघतोय. पण हा पहिल्या फेरीतील चौथा सामना आहे. ओ मिस टायमिंग, फटका फसला स्क्वेअर लेगला. ओ झेल ड्रॉप झालाय. फिल्डर होते प्रणवकडनं चूक झाली आहे. सोपा झेल होता, संधी चालून आली ती, पण आज झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय स्क्वेअर लेगला. आणि त्यामुळे आपण बघतायत जीवनदान मिळतंय फलंदाज त्या ठिकाणी आकाश पाटीलला. आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 5. आकाश काहीतरी चर्चा करतायत, ऋषीला सांगतायत कशा पद्धतीने या धावा करायच्या आहेत, कशा पद्धतीने तुला बॅटिंग करायची आहे. आकाशकडे प्रचंड अनुभव आहे तर ऋषी मात्रेकडे तितकं जबरदस्त टॅलेंट. यंदा ऋषीने इम्प्रेस केले. यंदा खूप चांगली कामगिरी तो सातत्याने करतोय. बघूया या मॅचमध्ये ऋषी कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. सौरभ ओ बॅटचेज पण झाले चूक. विष्णूला चेंडू अडवता आला नाही. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. बॅट मधून हा चौकार येतोय. बॅटची आउटसाइड एज लागली. विकेट किपरच्या बाजूने हा चेंडू पडला खरं तर मागे थर्ड मॅनला. ओ यावेळेस पुन्हा एकदा झाली चूक आणि काय घडतं मैदानावरती. आणि घेण एक चौकार. दोन्ही वेळा लागली, दोन्ही वेळा फिल्डिंग मध्ये चूक झाल्या. एकूण 8 धावा खराब फिल्डिंगमुळे येतात. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळतायत. हा जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावा एकूण येत आहेत 17. एकही विकेट या ठिकाणी आपण बघतायत गमावला नाहीये. खूप चांगली फलंदाजी. 44चा पाठला करायचा आहे. दबाव फारसा नाहीये. गोलंदाजी आपण बघितला तर या
षटकामध्ये थोडीशी नाट्यमय स्थिती आपण बघितली. काही चेंडू सीमारेषे बाहेर जाताना आपण बघितले, काही चेंडूमध्ये फिल्डिंग खराब झाली, त्यामुळे ते 2 चौकार आले. ऋषीच्या बॅटमधून सलग 3 चौकार आपण बघितलेले आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती झालेली 17 धावा बिनबाद. बॉलिंग मार्ग प्रशांत तांडेल येत आहे. हो हो हो, आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क, सिक्सर. षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 23. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज आहे. पायातला चेंडू मनगडच्या साहाय्याने वळवलाय, फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय, आत ढकललाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं त्या ठिकाणी आपण बघतोय. प्रणवचा बॅकअप मिळतोय, तोपर्यंत या 3 धावा इथून पूर्ण करतायत ऋषी आणि आकाश. या 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 26 धावा. खूप चांगली पार्टनरशिप. 44 धावा करायच्या आहेत. फार मोठा दबाव नाही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ही बॅटिंग होते. दोन्ही बॅटरने सुरुवात चौकारने केली होती आणि तो कॉन्फिडन्स आपण बघतोय तो बॅटिंगमध्ये. हो हो, यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने पाठवला चेंडू, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. हा देखील जाईल का? पाठवला इनफिल्डच्या वरून, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चाललाय 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 आणि हा गेलाय. प्रयत्न बघा, सांभाळा त्याला. भरपूर जोराने आदळलेले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघताय. प्रचित, काळजी घ्या, दुखापत जास्त गंभीर नसावी अशी आपण अपेक्षा करूया. ते सांगतायत की नाही, आय एम ओके, मी ठीक आहे. आणि त्यामुळे आज चौकार, हा 5वा चौकार या ठिकाणी आलेला आहे. आणि काल आपण बघितलं तैसरच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 चौकार अतुल भोईरने ठोकले होते. आणि आता बघूया इथून तो रेकॉर्ड पुन्हा बघायला मिळतोय का? हो, लॉफ्ट केलाय ओव्हर द बॉलर हेड, हा देखील जाईल. आणि 7 चेंडूत 7 चौकार ठोकण्याचा विक्रम टाळांचा गजर. बघूया षटकार आहे का? अजूनही षटकार आहे. तर 5 चौकार आणि 1 षटकार. तर बऱ्याच जण वाटत असेल की आज चौकार यायला होता, कुठेतरी एक रेकॉर्ड झाला 6 बॉलमध्ये 6चा. पण हरकत नाही, स्वतःच्या रेकॉर्डपेक्षा संघहित नेहमीच महत्वाचं आहे. संघ विजयाच्या दिशेने अगदी जवळ पोहोचलाय. 40 धावा झाल्यात. वॉट अ बॅटिंग बाय ऋषी प्रमोद म्हात्रे. हो, हवेत गॅप मध्ये, हा देखील जाईल सीमा रेषेच्या बाहेर. सलग 5 चौकार, त्यानंतर षटकार. आणि अशा प्रकारे हा चौकार आल्यानंतर मॅच इथे जिंकलेली आहे. 44 धावा आणि 2 ओव्हरमध्येच या 44 धावा झाल्यात. हा देखील एक रेकॉर्ड. 18 चेंडू आणि 10 गडी राखून सामना जिंकलेला आहे जय वागेश्वर ऋषी प्रतिष्ठान देसाई संघाने. तर 12 चेंडू मध्ये 44 केलेले आहेत. काय बॅटिंग केली सुरुवात आकाशने केली, ऋषीने जबरदस्त बॅटिंग केली. काही फटके फसले होते, हे जे लागली होती, पण त्यानंतर अप्रतिम फटकेबाजी.